तर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केलेल्या दादरच्या या हनुमान मंदिरात लोकशाही मराठी थेट जाऊन पोहोचलं। तिथली परिस्थिती आणि पुजाऱ्यांसह भाविकांकडूनही मंदिर प्रशासनाला आलेल्या नोटीसबाबत प्रश्न विचारले। दादर इथलं हे हनुमान मंदिर 80 वर्ष जुनं आहे। त्याचबरोबर मध्य रेल्वेने त्या मंदिराला नोटीस पाठवल्याचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदुत्वाबाबत प्रश्न विचारलेले आहेत। नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। दादर स्टेशनच्या पूर्व परिसरात असलेलं हनुमानाचं मंदिर, या मंदिराला रेल्वे प्रशासनाने नोटीस पाठवलेली आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत, या मंदिरात सेवाकारी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू। दादा, तुम्ही गेल्या किती वर्षापासून या मंदिरात येता? मी गेल्या जवळजवळ लहानपणापासून इथे येत आहे। हे मंदिर फार पुरातन मंदिर आहे आणि ह्याला नोटीस पाठवले ते चुकीचे आहे असं माझं म्हणणं आहे। काय की इकडचे विभागचे सर्व लोकांच्या आस्थाचं केंद्र आहे आणि त्याच्यावरती नोटीस पाठवणे बरोबर नाही आणि जर हे नोटीस पाठवली आहे तर ताबडतोब तुम्ही ते रद्द करावी, अन्यथा आम्ही लोक आंदोलन इकडे करणार आहे। मी त्यांना काय सांगतो, हे मंदिर हात लावायचं नाही, लावलं तर माझ्यासारखं आम्ही कोणी ऐकणार नाही। कारण मी आज 82चा वयाचा असल्यामुळे तुम्हाला अधिकार कोणी आहे? तुम्ही जन्माला न आले त्याच्या अगोदर तुमचं तोडाचा हक्क तुम्हाला कोणी दिलं? देवाचा हक्क त्या तुम्हाला देवाने निर्माण केला, त्याला तोडता तुम्ही त्याला तोडता, ते चुकीचं आहे माणसाला ना। आणि आज किती भाविक आहे, एका मिनिटाला जवळजवळ 500 भाविक दररोज, एवढे भाविकांचं मन दुखवतात तुम्ही। आणि एवढं काय असतं तुम्हाला, तुम्ही काय अडथळा करतात, का तोडायचं तुम्हाला काय गरज आहे? रेल्वेला काय तुम्हाला काय पारितोषिक देणार आहे काही लोक? तर दादा, तुम्ही या मंदिरात किती वर्षापासून आहे? हे मंदिर ऑलरेडी आमचंच आहे, आम्ही स्थापन केलेली आहे। याची स्थापनाच हमाल लोकांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळं हे तोडणं हे अयोग्य आहे असं आहे। प्रशासनाने थेट अनधिकृत म्हणून या मंदिराला नोटीस बजावलेली आहे। कसं बघता तुम्ही या सगळं प्रशासनाने? स्वातंत्र्याच्या पहिल्यापासून हे इथं स्थापना आहे, त्याच्यामुळे हे तोडणं हे अनधिकृत नाही आहे, हे योग्य नाही आहे। आणि जर कारवाईला आले तर हमाल संघटना जास्त तीव्र निषेध, जास्त तीव्रता होणार त्याच्यावरती हमाल, कारण हे आमचं श्रद्धास्थान आहे, हे आम्ही स्थापन केलेलं आहे, त्याच्यामुळं आम्ही हे नाही करून देणार, त्याला तोडून नाही देणार। जे भक्त आहेत, जे हमाल आहेत, ते कुठेतरी तीव्र संताप व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन आदित्य सोबत उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।